हॅलो ओंकार, आई बोलतीये. बोललास का मॅनेजरशी? अरे उद्या पोचायचं म्हणजे आज निघायला पाहिजे तुला. बघतो. आता बघतो काय? मला वाटलंच होतं की तू टाळाटाळ करणार म्हणून. तसं काही चालणार नाही ओंकार. हे बघ ओंकार, 5 वर्षांनंतर आपल्याला पालखीचा मान मिळालाय. तू यायलाच हवंस. का बाबांना सांगू तुझ्याशी बोलायला? आई, बाबांना कशाला या सगळ्यामध्ये पाडतेस? एक तर गजर व्हायचा आधी फोन केलायस. अरे ओंकार, सकाळी 9 वाजता कोणी गजर लावून उठतं का रे? आई, मी नंतर फोन करतो, मी झोपतो. आता निघाल्यावरच फोन करतो. सरांनी आत बोलवलंय. काय म्हणणं यांचं आयुष्यात? सर, मला बोलवलं? ये ओंकार, ये बस. ड्रिंक करतोस ना? सॉरी सर. नाही, मला माहिती आहे चहाची वेळ आहे ती. बस ना, बस, खाली बस. ड्रिंक करतोस ना? हा सर, कधीतरी. मग नाही का म्हणतोस गोव्याला? अरे तिथे सगळं स्वस्त आहे. सर, फार ओकेशनली पितो. एनिवे, तू ऑफिसला बाईक नेतोस ना? मग पेट्रोल सुद्धा स्वस्त आहे गोव्यात. सर, मला काही कौतुक नाहीये गोव्याचं. इनफॅक्ट मी सावंतवाडीचाच आहे. तिथून काय अर्ध्या तासावर गोवा आहे. अरे मग नाही म्हणण्यासारखं काहीच नाहीये. जा, आई बाबांबरोबर राहा तू तिकडे. आणि महत्वाचं म्हणजे सारस्वत बँकेच्या 6 ब्रँचेसचं काम आहे आपल्याकडे. आय वॉन्ट यू टू बी देअर. सर, स्टील नको सर, प्लीज. जिथे स्वातंत्र्य तेच आपलं गोवा, नाही का सर? ठीक आहे, मग मी लोबोला विचारतो. परफेक्ट सर, हिल बी व्हेरी हॅपी. म्हणजे त्याचं गावच आहे गोवा आणि त्याची फॅमिली सुद्धा तिथेच आहे. सो ग्रेट चॉईस सर. लोबो आतमध्ये ये. येतो सर. थँक्यू. ओंकार, काय सर? गर्लफ्रेंड आहे मुंबईत? काही काय सर? नाही, तसा तू मला नॉर्मल वाटतोयस. काय सर? म्हणजे आहे. येतो. हा, अरे यार, गोवा. हाय पूजा. स्वप्ना इंटर्नशिप साठी गोव्याला जाते. तू ना फक्त माहिती काढत राहा रिपोर्टर असल्यासारखी. एक दिवस तिच्या लग्नाची बातमी सुद्धा कळेल तुला फेसबुक वरून. ओके? नाही, मी करतो काहीतरी. ठीक आहे, बाय. बाय.
सो प्लीज मे आय कम इन? हा ये. सर मी खूप विचार केला आणि सर मला वाटतंय मी गोव्याला जायला हवं. नाही, दारू आणि पबसाठी नाही सर, फक्त कामासाठी. वेक्टर कंपनीवरील निष्ठेसाठी सर. येस सर, बिकॉज वर्क कम्स फर्स्ट. वर्क इज वर्शिप सर. नाही हे सगळं ठीक आहे आता, पण लोबो तयार झालाय. ही लुक हॅपी. नाही सर, पण मी आपल्या जबाबदारीपासून पळू शकत नाही. मला अंतरात्म्याने आवाज दिलाय. सर सर प्लीज प्लीज मला जाऊ द्या सर प्लीज. ठीक आहे, पण मला लोबोला विचारायला लागेल ना. अहो फार गरीब आहे तो. गरिबीचा आणि गोव्याचा काय संबंध? नाही नाही, स्वभावाने गरीब आहे. नाही तो मान्य नाही करणार सर. आणि सर मी माझ्याच बाईकने जाईन. नो कंपनी एक्सपेन्सेस. ओके, पण हे शुअर आहे ना? सर 100% शुअर. हा निघालो मी. काम पहिलं, बाकी सगळं. सॉरी सर. आरामात चहा घेऊन जा ना. नाही नाही सर, चहा वगैरे नंतर. सर मी ताबडतोब निघतो. थँक्यू सर. ओंकार. हा सर. जरा अंतरात्म्याला विचारून बघा. काही काय सर. येतो सर, बाय. साहेब उद्याला या. अहो 60-70 किलोमीटर जाईल एवढं तरी करा. नाही हो, ते पुऱ्या गाडीचं काम आहे, इंजिनचं काम करायचंय. पुरं इंजिन खोलावं लागेल. 1 दिवस जाईल त्याच्यात. इथे बस कुठून मिळेल? इथे 10 पावलावर आहे की. चला साहेब. सात, 508, 509, 510, 511, 512. तो मेकॅनिक 10-12च्या आधी 500 लावायला विसरला. हळू हळू हळू. सावकाश सावकाश. इथे पाय ठेवतो. हळूहळू. हा, सावकाश सावकाश. बस बस बस. हा, लिफ्ट लिफ्ट. हेल्प हेल्प. आर यू ओके? हेल्प हेल्प प्लीज. लिफ्ट 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 प्लीज प्लीज प्लीज. लिफ्ट लिफ्ट. ओंकार, तू इकडे आणि इतक्या रात्री काय करतोयस? अगं त्याचा ऍक्सिडेंट झालाय, खरचटलंय थोडं, तर सेफ्टी म्हणून प्लीज हॉस्पिटलमध्ये ड्रॉप करूया. हो, बस बस पटकन बस. ये ना. हो आता ठीक आहेस ना? थोडं बरं वाटतं. बस बस बस. सावकाश. निघूया. किती वाजले बघितलंस ना? अजून आला नाहीये. मला नाही वाटत तो आता येईल असं. हे बघा, मला म्हणलाय ना, म्हणजे नक्की येईल तो. त्याचं नाव ओंकार आहे, हरिश्चंद्र नाहीये. माहितीये मला, मीच ठेवलंय. मग याच्या आधी कधी खोटं बोलला नाही का तो? उगाच काय ते बस स्वामीची वाट बघतायत. चल, तो नाही येणार आता. चल. अहो, ये तू ये ये तू ये 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 ये. काय झालं? अगं रेंजच नाहीये. घरचे टेन्शन मध्ये असतील. तुला जायचं कुठे?
आधी गोव्याला जायचंय. 5 वर्षांनी पालखीचा मान मिळतोय म्हणे. काय तू हे सगळं मानतोस? आय मीन यू बिलीव्ह इन ऑल दिस? नाही यार, पण घरचे नाही बाबतीत फार सेंटी आहेत. कशाला कोणाला उगाच दुखवायचं आणि देवाशी कशाला वाकड्यात शिरायचं. देवाशी नाही, त्याचा अतिरेक करणाऱ्यांशी वाकड्यात शिरायलाच हवं ओंकार. आता बघ ना, 50 किलोमीटर पुढे आलोत आपण. वाटेत 50 देवळे पण एकही हॉस्पिटल नाहीये आणि इथून 200 किलोमीटर मागे सुद्धा हीच परिस्थिती आहे. माझं बाहेर लक्षच नाहीये. नाही म्हणजे तुझं म्हणणं तसं पटतंय मला. मी ना याच्यावर फारसा विचारच नाही करत. आता असते लोकांची श्रद्धा. श्रद्धा? श्रद्धा नाही, अंधश्रद्धा. खूप थिन लाईन असते ओंकार यात. निर्मळ मनाने हात जोडून उभे राहणारी माणसं आडवे लोळून प्रदक्षिणा घालतात, मागण्या करतात, नवस करतात आणि त्याच्यानंतर बळीही चढवतात. आणि अशा साध्या लोकांचा गैरफायदा घेणारे असतातच लोक टपलेले. मी पण बघ ना, कोणाला सांगते ते मिस्टर ओंकार मठात चालले पालखी उचलायला. ए प्लीज यार, तू गोडा असतेस. आता थोड्या वेळात दिवस संपेल, म्हणजे मानपानाच्या हौसेपायी मुहूर्त टळायला नको. यावर्षी मी उचलतो पालखी, पुढच्या वर्षी यानं उचलू दे ना. नाही नाही, थोडा वेळ थांबूया आपण. आणि स्वामीजी, आपल्या हिंदू धर्मात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दिवस मोजला जातो, त्यामुळे आपल्याकडे वेळ आहे अजून. थोडा वेळ थांबूया. येईल येईल येईल, पाहूयात वाट. बाय द वे, तू इथे कसा? पोटासाठी. माझी ट्रान्सफर झाली आहे, आता मी सुद्धा इथेच. तू सुद्धा म्हणजे? म्हणजे मी, आई, बाबा, आम्ही सगळे. ओहो. बाय द वे, तू पण इथेच कुठेतरी इंटर्नशिप करतेस ना? स्टॉकिंग? हा काय नॉन बिलेबल गुन्हा आहे. काय यार, स्वतःच फेसबुकवर अपडेट करता आणि मग उगाच मुलांवर आरोप करता. नॉट फेअर. स्टॉकिंग करतो म्हणे. यायचंच नव्हतं तर मग खोटं कशाला बोलायचं. अहो, घराण्याच्या आबरूचा प्रश्न आहे. सगळ्यांसमोर चिडचिड करू नका बरं. संधी मिळणार थांबा, मी बघून येते. थांबा, मी आलेच. बघ जा. करू. हा, चल 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 रे. ओमकार, हिज फाईन नाव. बरं आहे ना? गुड. बरं चल, मी निघतो, मला खूप उशीर होतोय. आई बाबा वाट बघत असतील. हो, डोंट वरी, मी सोडते. चल चल. चलो बाय. बाय. आता भेटतच राहू. त्याच्यासाठी तुला हॉस्पिटलला यावं लागेल. तू भेटणार असशील तर आजारी पडायला तयार आहे मी. वाट बघते. तू? तुझी आई? ओ बाय बाय. बाय. अरे काय ओंकार, किती उशीर. आई सॉरी अगं, उशीर झाला मला. पण ऍक्च्युली काय झालं माहितीये का, वाटेत ना सगळं इतकं. बाबा चिडले. चल आता लवकर. उचला. तुम्ही मागे थांबलात तरी चालेल. अहो थांबा, आलाय. काय रे, उशीर होणार होता तर साधं तुला फोन करून कळवता येत नाही? अहो बाबा, खूप गोष्टी घडल्यात रस्त्यात. मी सगळं तुम्हाला आता नाही सांगू शकत. आणि रेंज असते का इथे? 5 वर्षांनंतर पालखीचा मान मिळतो, त्या पालखीपेक्षा ते महत्वाचं आहे. जीव वाचवायचा होता कोणाचा तरी. ए आता बास बास. आई बास काय, कोणाचा जीव महत्वाचा का पालखी? जा आता, हुज्जत घालू नकोस. सोळं नेसून हातपाय धुवून ये.
काय आत्या, बंड्या भाऊ मूर्तिकार कुठे आहेत? अरे शेजारच्या गावात गेलाय मूर्ती बनवायला, परतेल संध्याकाळपर्यंत. हो. अरे वा ओंकार, आज काय आहे काय? का ग? अरे सूर्यदेवला असतील. कामच तसं आहे. रविवारी काम. महत्वाची कामं रविवारीच होतात, आणि हे तर मानवतेचं काम आहे. काल ज्याचा ऍक्सिडेंट झाला होता ना, त्या पेशंटला भेटायला चाललोय. हा, पेशंटला भेटायला चाललायस का डॉक्टरला भेटायला चाललायस? काही काय, पेशंटलाच भेटायला चाललोय. हा. काय ना रेवती, अलीकडे लोकांना मानवतेचा भारी पुळका आलेला आहे. अरे पण कारणाच्या मुळापर्यंत कोणी शिरतच नाही. कळलं की नाही? धर्मापासून दूर चाललेत माणसं, दूर दूर. त्यापेक्षा नित्यनेमाने देवाची पूजा कराल, संतांचं स्मरण कराल, तरी रडण्याची वेळच येणार नाही. आई, तुम्ही ना आमच्या पिढीला फार कन्फ्यूज करता. एकदा म्हणता की देव माणसात आहे, प्रत्येक गोष्टीत आहे, कणाकणात आहे, आणि मग म्हणता की नमस्कार करायला मंदिरात आणि मठात जा. हे बघ, प्रार्थना स्थळ म्हणून मी त्यांचं महत्व नाकारत नाहीच आहे, पण आता कालच्या गोष्टीवरून पुन्हा वाद नको. काल मी जे केलं ते योग्यच केलं. त्या मुलाऐवजी माझा ऍक्सिडेंट झाला असता तर? ओंकार, अरे देवानीच मला त्याच्या मदतीसाठी पाठवलंय असं समजा. असो, मला उशीर होतोय, मी येतो. बाय. येतो का आत्या? सावकाश जा रे. रेवती, पोराची काळजी वाटते ग. नका काळजी करू तुम्ही. अहो, तरुण पिढीचे विचार आहेत हे, आणि त्यांचंच प्रतिनिधित्व करतोय तो. त्या मुलाबद्दल काही कळलं का ग? राहुल नाव त्याचं. सकाळीच त्याचे नातेवाईक त्याला घेऊन गेले. हो. ही इज ऑल फाईन ना. ग्रेट. दुखतंय. कुठे? इथे. हा? इथे इथे. काल रात्रीपासून खूप दुखतंय. पालखी उचलली ना. हॉस्पिटल नसलं तरी जनरल फिजिशियन आहेत 70 किलोमीटर मध्ये. आहेत ग, पण भरोसा नाहीये माझा. किती बोगस डॉक्टर्स असतात, आणि तुझ्या बाबतीत कसं खात्री आहे की तू डॉक्टर आहेस. दुखतंय मान. आता आले सर. आता जास्त दुखतंय, एकदम असं टर्न चालू ना. बरं बघू. इथे दुखतंय का? इथे? तू कुठे राहतेस? सावंतवाडी. ऍक्च्युली माझे बाबा आर्मीमध्ये होते, आताच रिटायर झाले आणि इथेच असतात. सो आय थॉट वाय नॉट. सावंतवाडीमध्ये मी राहते आणि इथे गोव्यात मी इंटर्नशिप करते. घरी सुद्धा पेशंट्स येतात. नाहीतरी इथल्या लोकांना माझी जास्त गरज आहे, नाही का? खरंय, इथे काही दिवस तरी लोकांना तुझी खूप गरज आहे. आई म्हणत होती आता आहेच बरेच दिवस म्हणून. हो आहे. आमच्या कंपनीचं नवीन प्रोजेक्ट सुरू होतं ना गोव्यात. वा, बरं झालं. नाहीतर एरवी पाहुण्यासारखा येऊन जात असतोस. चालेल ना? देवांच्या मूर्त्या आहेत म्हणून विचारतोय. देवांना उदबत्त्यांचा धूर चालतो, हाही चालत असावा. ते एक बरं झालं, पण मला नाही चालत. विसरलोच. तू नाजूक साजूक ना. ताक भातावर जगतोस. काय करणार, आपण देवाची मूर्ती बनवताना चूक केली तर चालत नाही, पण देवानं आपली मूर्ती बनवताना चूक केली तर त्याला जाब कोण विचारणार, नाही का? छोड यार क्या. बाकी काम कसं चालू आहे? शिवाजी महाराज, आंबेडकर यांच्यावर जगतोय. बाकी गेल्या 50 वर्षात ज्याचे पुतळे उभारावेत असा एकही जण जन्माला आला नाही.
आणि जे थोडेफार झालेत त्यांना सुद्धा परदेशात जाऊन मेणाचे पुतळे बनवून घेण्यात जास्त आनंद मिळतो. त्याला आपण तरी काय करणार. काय रे, विचार कसला करतोयस? तू इतक्या देवाच्या मूर्त्या बनवतोस, एवढ्याच जवळ असतोस तू देवाच्या. तुला काय वाटतं, देव असतात का रे? असलेला बरा. मला पर्याय नाही रे त्याशिवाय. माझं पोट चालतं त्याच्यावर. पण आज अचानक हा प्रश्न का? काही नाही रे, सहजच. बाकी तुझी यमी कशी आहे? प्रकरण काही पुढे केलं की? पहिला तू लाजला. हे बंड्या लाजला. बंड्या लाजला. या वर्षी देवीच्या पालखीचा मान आमचाच आहे. आणि ठरलंच होतं तसं. तुमच्याकडे सुतक झालं यात काय आमचा प्रॉब्लेम नाहीये. ही अरे रावी झाली तुमची. आणखी वाद कराल तर या वर्षी सुद्धा सुतक होईल तुम्हाला. शांत व्हा, शांत राहा, जरा शांत व्हा. सांगा नीट बोलायला. काय चाललंय? यांना सुतक लागत तर आमचा काय दोष? पाणी प्या, पाणी दे सगळ्यांना. हे बघा, स्वामींनी काय सांगितलंय. हॅलो, 2 मिनिटं. हॅलो, ऐक ना, अरे जिथे कुठे असेल ना तिथे पटकन टीव्ही लाव. बाबांचा इंटरव्ह्यू सुरू आहे. झी 24 तास. हो बरं. आमचा पालखीचा मान गेला, पण त्यावेळी तुम्ही काय बोलला होता? सरकारनं आपल्या डिफेन्स पॉलिसीज इश्यूज बद्दल कडखर आणि ताठ भूमिका घेतली पाहिजे. आज देशांतर्गत एकीची गरज आहे. आपल्या देशात जी अप्रगत राज्य आहेत तिथल्या जनतेचा असंतोष दूर केला पाहिजे, नाराजी दूर केली पाहिजे. आपापसातले मतभेद, भांडणं आणि विशेषतः जातपात विसरण्याचा विचार केला पाहिजे. भविष्यकाळ चॅलेंज म्हणून स्वीकारला तरच याचा आपण सामना करू शकतो. आज देशाचं भवितव्य तरुण पिढीच्या हाती आहे. आपल्या देशाला तरुणांकडून फार अपेक्षा आहेत आणि मलाही. धन्यवाद ब्रिगेडियर साहेब, आज आपण इथे आलात आणि आमच्याशी. काय तो निर्णय कळवा आम्हाला. चला येतो. येतो भाऊ. कुठे होतास तू? कुणाचा महत्वाचा फोन होता? मित्राचा होता. बाबा, हे काय होतं सगळं? ते चालायचंच रे, गावागावामध्ये असं असतंच. चल, आपल्याला मठात जायचंय. बाबा, हा फुल टाइम जॉब आहे. माणसाने दुसरं काही करायचंच नाही का? अरे असं मोठं काय काम करतोयस तू? काय देशाचा कारभार चालवतोयस? बोलतोय इथं स्वतःच्या संसाराचा पत्ता नाही. कोण मुलगी आहे स्वामींनाच माहिती. बरं आहे बघ, जोपर्यंत नोकरी जॉईन करत नाहीस तोपर्यंत हा फुल टाइम जॉब आहे असं समज. ओके. हा, बरं, कधी जॉईन होणार आहेस? आठवडा मागून घेतलाय. आठवडा म्हणजे? अरे वा 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 वा, फारच छान. सत्संगाला मदत होईल तुझी. हे बे, काम कर, उद्यापासून वर्गणी गोळा करायला सुरुवात कर. गावातले आणखीन 4 पोरं देतो बरोबर तुझ्या. वर्गणी? हा, वर्षीना सत्संग जोरदार झाला पाहिजे. अरे ही तर बंड्याची सासूरवाडी. अरे इथे भरपूर वर्गणी मिळेल. 101 तर कुठेच नाही गेले. दरवाजा बंड्या आलाय. अरे मग पंड्यालाच पुढे करू. हे पुढे असा. बरं, ही पिढी आली. बंड्या हे लाजली बघ. लाजली. अरे हे काय बंड्या, 1 रुपया? एकच. हे बंड्या लाजला बघ. बस करा. बंड्या हे लाजली बघ. ये चल. सर पुढे जाऊया काय? आपल्याला या घरात जायचंय. इथे जायचंय. हा चल. ए सांभाळून चल रे, पडशील. इकडे काका सांभाळून चला माझ्या बरोबर. हा, सावकाश रे बाबा. हे शेवटचं घर, मग जाऊ आपण. आजोबा, कुणीतरी आलंय. मला वाटतं या घरातून वर्गणी घ्यायला नको. मठाचं काम आहे ओंकारराव. अहो, देवाला काय सगळेच सारखे. गरीबाई पैसे देतो, श्रीमंतही पैसे देतो. देईल तो पैसे. पंड्या, नमस्कार. नाना, सत्संग जवळ आलाय, वर्गणी द्या. नाना काय 20 रुपये? गेल्या वर्षी 51 रुपये दिले होते. मान्य आहे मला, दिले असते. सांभाळून घ्या की, पेला घरात आजार पण आहे. काय ना तुम्ही द्या. चला पडले ते पैसे उचल. हा, उचलतो. निघा. चला.
किती झाले रे वर्गणी? ही रक्कम सोडून 5,34,000 जमा झाली. 5,34,000. त्यात कामतांचा चेक धरलास ना? हो धरलाय. हा, त्या भोसले साहेबांनी यंदाही वर्गणी दिली नाही. अरे तो तसलाच आहे रे, त्याच्याकडनं काय अपेक्षा करणार? एकदा बघायला पाहिजे त्याच्याकडे. बरं चला, चल ओंकार, मठात जायचंय. बाबा तुम्ही पैसे मोजा, मी 5 मिनिटात आलो. अरे आलोच. अरे काय कुठे गेला हा? बरं वर्गणी गोळा करताय, पावत्या व्यवस्थित देताना. हो. नंतर शिव्या घालतात लोक, माहितीये ना? 10 रुपये देणार आणि इथं 2 शिव्या खायच्या नाही. नाना, ओ नाना. आलो. कोण आहे? तुम्ही? नाना, हे तुमचे पैसे. अहो पण हे देवाची वर्गणी आहे. अहो खूप वर्गणी जमा झाली आहे, खरंच ठेवा. आणि हे वर खर्चाला थोडे राहू द्या. अहो पण राहू द्या खरंच. फार उपकार झाले तुमचे माझ्यावर. मला माहिती आहे देवाच्या कार्याला आमचा हातभार लागला पाहिजे, पण मी तरी काय करू? यावर्षी ते शक्य नाही. अहो गेले कित्येक महिने माझी बायको आजारी आहे. तिच्या दवाखान्याला सुद्धा पैसे नाहीत. नातीला शाळा सोडून घरी बसवले. काय करू? आजोबा, आजी बघा ना कशी करतेय. आजोबा लवकर या. आलो. आजी काय होतंय तुला? बघा ना कशी करते आजी. तासाभरापूर्वी आणलं असतं तर आपण कदाचित वाचवू शकलो असतो. यू लेट. सुप्रभात भोसले. सुप्रभात. काय मग आता कायमचं इथेच का मुक्काम? हो आता इथेच. म्हणजे गाववाले झालात. मग जरा गावातल्या धार्मिक कार्यातही लक्ष घाला. नाही, काल देणगीदारांच्या यादीमध्ये तुमचं नाव दिसलं नाही. देवावर थोडा तरी विश्वास ठेवा. अहो देव आहे म्हणूनच गोळी पायात घुसली. माझ्या शहीद झालेल्या मित्रांचा देवावर जास्त विश्वास होता प्रभूसाहेब. देश हाच आमचा देव, देशभक्ती हाच आमचा धर्म. पण देशाबरोबर जरा देवावर सुद्धा भक्ती करायला काही हरकत नाही. नाही, प्रश्न हरकतीचा नाहीच आहे. देश आधी. देशातील अनाथ, उपेक्षित, उपाशीपोटी राहणारे लोक आधी. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या माणसांच्या यादीत बघा, माझं नाव प्रत्येक पानावर आधी सापडेल. बोलण्यात तुम्हाला कोण हरवणार म्हणा. बघावं तेव्हा आपलं युद्ध करायला तयार असता. ठीक आहे, ज्याचा त्याचा दृष्टिकोन. येतो. नमस्कार. नमस्कार. या. जय सुदर्शन स्वामी. तू थांब इथे, मी आलोच. हो थांबतो. नवीन मठासाठी तुम्ही ज्या पद्धतीने सगळे काम करताय हे ऐकून मला खूप बरं वाटलं. सुदर्शन समर्थांचा मठ भव्य रीतीने व्हावा असं सगळ्यांचं स्वप्न आहे. आणि त्यासाठी लोक अतिशय मनापासून भरभरून देणग्या देत आहेत हे बघून मला अतिशय आनंद झाला. असंच काम करत राहा, मोक्ष नक्की मिळेल. हो. स्वामी, मी मध्ये तुम्हाला बोललो होतो या मठाच्या संरक्षक भिंतीचं काम करायचं होतं. हो. तर त्यासंबंधी एक कॉन्ट्रॅक्टर भेटायला आलेत. त्यांना बोलवू? बोलवा. मी इथेच चर्चा करतो त्यांच्याशी. घ्या. हा स्वामी, नवीन मठ होण्यासाठी आम्ही सुद्धा देणगी गोळा करत आहोत. यशस्वी भव. नमस्कार.
हरिओम हरिओम. या. स्वामी, आपल्या कृपेमुळे गेल्या वर्षी माझ्या व्यवसायामध्ये मला मोठं यश मिळालं. अशीच कृपा राहू दे स्वामी. यशस्वी भव. आपल्या नवीन मठासाठी ही आमच्याकडून 10 लाखाची देणगी द्या. अशीच सेवा करत राहा. हं? नमस्कार करतो स्वामी. हरिओम. येतो. या तुम्ही. हरिओम. मी ठेवू का? नाही थांबा, मी ठेवतो. स्वामीजी मला काहीतरी बोलायचंय. बोला. स्वामीजी मला वाटतं आपल्याला कंपाऊंड वॉलपेक्षा हॉस्पिटलची जास्त गरज आहे. ओंकार का? बाबा एक मिनिट. स्वामीजी, सावंतवाडीमध्ये जर कोणी आजारी पडलं ना तर त्याला थेट गोव्याला यावं लागतं उपचारासाठी. हो, सावंतवाडी ते गोवा एकही अद्यावत हॉस्पिटल नाहीये. तुम्ही ठरवलं तर एक सुसज्ज हॉस्पिटल सहज उभं राहू शकेल. बाळा, तुझा विचार खूप चांगला आहे, पण इथे या मठामध्ये धर्माचं कार्य चालतं. हॉस्पिटल बांधणं हे सरकारचं काम. तेव्हा तुझा हा प्रस्ताव सरकारकडे घेऊन जा. समजलं? ये आता तू. हरिओम. वाटलंच होतं मला. अरे काय होणार नाही रे या लोकांकडून. उद्या स्वामीजींना जरी पटलं तरी बाकीचे होऊ देणार आहेत का? मग गप्प बसायचं. अरे देवळा इतकीच कॉलेजेस आणि शाळा महत्वाची असं बोललं जातं आजकाल. आणि हे लोक कुठे आहेत अरे? पुरोगामी विचारांपासून इतके लांब कसे राहिलेत ना. नाही यार, कुणीतरी जाणीवपूर्वक सत्य लपवत आहे त्यांच्यापासून. काहीतरी करायला पाहिजे यार. म्हणजे काय करणार आहेस तू? एकमेकांशी हितसंबंध असतात यांचे. तेरी भी चूप, मेरी भी चूप. पाणी पिऊन येतो मी. पाटील, चला 90% काम झालं तुमचं. आपण स्वामी बोलले ना, मग 100% झालंच की. कसं कसं? आता 100% पूर्ण झाले. जय सुदर्शन स्वामी. जय सुदर्शन स्वामी. तुम्ही चला. बंड्या, चल एक गंमत दाखवतो तुला. चल रे, वाटेत सांगतो तुला सगळं. अरे सांगशील तरी आपण कुठे चाललोय आणि कशाला? तू चल रे, आणि मी सांगतो ना फक्त तसंच बोल. हळू टाक ना जरा. धूळ उडते दिसत नाही तुला? 2 मिनिटं आत येऊ का? हा या. आमच्या गावातल्या मंदिराचं बांधकाम करायचं. करून ना साहेब. देवाच्या कामाला आपण नाही नाही म्हणत कधी. तुम्ही कराल हो, पण असं नको ना की देवाची कृपादृष्टी फक्त तुमच्यावर आणि आम्ही कोरडेच. 10% पाटील नावानं फेमस आहे. 10% तर आपण भिजून जाल साहेब. या आता.
हे सगळं किती भयानक आहे. लोकांनी श्रद्धेनं दिलेला पैसा यांच्या ऐश्वर्यावर खर्च होतोय आणि कोणीच कसं काही बोलत नाही. मला वाटतं आपण ना हे सगळं बाबांच्या कानावर घालायला हवं. त्याचा काहीच उपयोग नाही. लोकांना वाटतं मठ किंवा मठाशी निगडीत विषयावर बोलायचं म्हणजे प्रत्यक्ष देवाविरुद्ध बोलायचं. अरे पण आता बोललंच पाहिजे ना. या भस्मासुराचा हात आता त्याच्याच डोक्यावर ठेवण्याची वेळ आली आहे. स्वामीजी नमस्कार. स्वामीजी, लोकांनी देवासाठी दिलेल्या पैशांचा गैरव्यवहार होतोय. मला वाटतं हाच पैसा जर हॉस्पिटल किंवा इतर सामाजिक कार्यासाठी वापरला ना तर इथल्या समाजाची खरंच खूप प्रगती होईल. तुझे आरोप गंभीर आहेत. मी बघतो काय करायचं ते. तू निश्चिंत राहा. हरि ओम. आय होप आता तरी लोकांचे डोळे उघडतील. स्विस बँकेपेक्षा जास्त पैसा या मठ मंदिरामध्ये. आय कॅन चॅलेंज. देवाची भीती दाखवून लुबाडतात रे लोकांना. नॉट फेअर. एक्झॅक्टली. यालाच म्हणतात फिअर अँड मिसकन्सेप्शन. लोकांना घाबरवायचं म्हणजे ते स्वतःच भीतीपोटी सगळं देतात रे. तुला एक एक्झाम्पल सांगते. एखाद्या आजाराचा बाव करायचा म्हणजे मेडिसिन्स खपतात. दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीची भीती दाखवायची म्हणजे मतं मिळतात. आणि सिमिलरली पापाची भीती दाखवायची म्हणजे यांचे धंदे चालतात. हे सर्वच धर्मात आहे रे. याला अपवाद नाही. स्वप्ना यार, यात मला तुझी मदत लागेल. इतर फक्त सुरुवात आहे. आय एम देअर विथ यू ओमकार. ऑलवेज. ऑलवेज. थँक्स. थँक्स कशासाठी? तुला फॉर्मली प्रपोज करायची ही भीती वाटत होती मला. हे तू प्रपोज केलंस? अगं ऐक. बरं ऐक. मी ओमकार प्रभू हे कन्फेस करतो की गेली 6 वर्ष मी तुझ्यावर लपून छपून प्रेम केलं आणि तुझ्या मैत्रिणींमार्फत तुझ्यावर पाळत पण ठेवली. बिकॉज आय लव्ह यू. मी खूप घाबरत होतो कारण ही आयुष्यातली एकमेव परीक्षा आहे ज्यात मी नापास होण्याची मला भीती वाटते. आणि माझ्या परीक्षांचा जर रेकॉर्ड बघितला तर तो खूप खूप बेकार आहे. हा, आता मी हे सगळं बोलू शकलो कारण प्रश्नपत्रिका ऑलरेडी फुटली आहे. सो प्लीज से येस और किल मी. सॉरी. का हसतेस का? ओमकार, त्या मैत्रिणी माझ्या आहेत ना. मग तुला असं का वाटलं की तुझे हे सिक्रेट राहील ते? हायला बोलल्या का त्या? सो ऑल सेट. मी डॉक्टर आहे रे. लोकांचा जीव वाचवते.
मी काय म्हणते, तुम्ही आल्या आल्या त्याला काही बोलू नका हा. हे बघ रेवती, तू आज मध्ये पडणार नाहीयेस. तू आतमध्ये जा. माझं म्हणणं एवढंच आहे की निदान त्याची बाजू ऐकून घ्या तुम्ही. अरे काय त्याची बाजू ऐकून घ्यायची? तो मठामध्ये काय बोला तुला माहितीये ना? आलात मुक्ताफळ उधळून आलात. तुला काय गरज होती रे त्या मठामध्ये जाऊन हे सगळं बोलण्याची? अहो बाबा, पण मठामध्ये किती भ्रष्टाचार चालू आहे माहितीये ना अरे तुम्हाला? भ्रष्टाचार कुठे चालत नाही. अहो मी एवढंच म्हणते, आपण आज जाऊन तू बोलूया. बोलू नको, जा आतमध्ये. अहो पण मी आज जा. सांग ना, भ्रष्टाचार कुठे चालत नाही? अरे दिल्लीपासून गल्लीपर्यंत भ्रष्टाचार चालतो. सरकारमध्ये भ्रष्टाचार चालतो. तरी सुद्धा तुम्ही वारंवार त्यांना परत परत निवडून देताच ना. अरे सगळीच माणसं वाईट नसतात, लक्षात ठेव. आणि माझी कुठल्या व्यक्तीवरती श्रद्धा नाहीये, माझी सुदर्शन स्वामीवरती श्रद्धा आहे. अहो पण माझीच नव्हे, गावातल्या हजारो माणसांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. मला एवढंच तू म्हणायचं, या विषयामध्ये पडूच नकोस. तुझी रजा संपलेली आहे. जा, उद्यापासून नोकरी जॉईन कर. जा. ओंकार, हे जे सगळं चाललंय ना, त्याची खूप भीती वाटतेय मला. तुला पटत नसेल तर जाऊ दे ना ते मठाचं, पण त्याच्यामुळे घरात वादविवाद कशाला? वादविवाद तर होणारच नाही आणि ते व्हायलाच पाहिजेत. गप्प बसून काही प्रश्न सुटत नाही, उलट ते जास्त मोठे होतात. मला काही बाबांवर राग वगैरे नाहीये. तूच सांगतेस ना की लहानपणी तुम्हाला जे करायला सांगायचीस त्याच्या अगदी उलट मी वागायचो. मग हळूहळू सगळं ऐकायला लागलो. नमस्कार कर म्हटलं की करायचं, गळ्यात लॉकेट घाल म्हटलं की घालायचं. तुम्हाला हवं तसं तुम्ही मला वळवलं. पण आता मला माझे स्वतंत्र विचार आहेत आणि त्यावर माझा ठाम विश्वास आहे. नाही, आता मागे नाही फिरू शकत. आई, या गोष्टीचा शेवट गोडच होईल, विश्वास ठेव. अरे ओंकार, बस ना, बाबा येतातच आहे. येस. तुला माझ्या बाबांना मिळालेले मेडल्स बघायचे आहेत ना? हे बघ. क्या बात है यार. आणि हा ना, हाय सर. हॅलो यंग मॅन, सिट डाऊन. थँक्यू. आणि हा 1971चा. 71चा नाही, कारगिलचा आहे तो. देशासाठी लढणं म्हणजे वेगळंच फिलिंग असेल ना. पाय धड असता तर आजही मार्च करत असतो. 3 वर्ष उरली होती सर्व्हिससाठी. पण असो, तरी मेहनत सोडली नाही. पेन्शनची लाचारी नको. हल्ली लोक लढणंच विसरलेत. हार मानली आहे सगळ्यांनी. नेते अमुक करत नाहीत, तमुक करत नाहीत म्हणून नुसती ओरड करायची, सहभाग नाही घ्यायचा कशामध्ये. मला सांग, टिळक सावरकर घरी बसून टीका करत बसले असते तर स्वातंत्र्य लढा कधीतरी पेटला असता का? अरे आंबेडकरांनी आवाज उठवला नसता तर दलितांना कधीतरी न्याय मिळाला असता का? कर्व्यांनी चळवळ सुरू केली म्हणून मुली शिकतायत, डॉक्टर, इंजिनियर बनतायत. आणि ही जबाबदारी तरुण पिढीचीच आहे. त्यांच्याकडे काहीतरी करून दाखवायची उमेद असते, किंबहुना असावी. पण हल्ली तरुणांना लठ्ठपगारांचे तोबरे द्यायचे आणि नको त्या गोष्टींमध्ये गुंतून ठेवायचं, असा जणू कटच रचला जातोय समाजात. आणि तरुणही त्याला बळी पडतात. पण मी आशावादी आहे. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. बदल अपरिहार्य आहे. एक लक्षात घे, जसं स्वराज्यासाठी आपण लढलो तसंच सुराज्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे, सगळ्यांनाच. असो, मिलिटरीचे लोक असंच बोलत राहतात, विशेषतः रिटायर्ड आर्मी मॅन. आय होप आय एम नॉट बोरिंग यू यंग मॅन. नाही नाही सर, नॉट एट ऑल. ऍक्च्युली थँक्स अ लॉट.
डोक्यातला सगळा कचरा साफ झाला. सो आय सल्यूट यू. ओके, यू कंटिन्यू. ओके. येस सर. आय टेक युअर लीव्ह. कसला विचार करतोयस? किती सांगण्यासारख्या गोष्टी आहेत ना तुझ्या बाबांकडे. किती अभिमानाने सांगत होते ते आपल्याला त्यांच्या लढाईबद्दल, वॉरफ्रंट बद्दल. आपण आपल्या पुढच्या पिढीला काय सांगणार? आम्ही नोकरी केली, खूप शॉपिंग केलं, जगलो आणि सर्व्हाइव्ह केलं, बस. नाही, ठरलं आता एक स्वतःची गोष्ट बनवायची आणि स्वतः त्या गोष्टीचा हिरो व्हायचं. आपल्यासाठी नाही, येणाऱ्या पिढ्यांसाठी लढायचं आणि थेट शत्रूच्या गोटात शिरून लढायचं. ओंकार, या लढाईत मी तुझ्या बरोबर आहे. हे बघा, बऱ्याच दिवसांनंतर मठात स्वामींचं प्रवचन होत आहे. आवरा बरं पटपट. हे झालं की वरच्या खोल्या साफ करायच्यात. ए बाबा, ते झेंडे सगळे इकडे ठेव, बाकी मी नंतर साफ करतो सगळं. आता यांचं काय करू? घे रे मंगेश. ते सावकाशा तिकडचं नीट करा. ते तुझं झालं की इकडे रे. हा, आता स्वामी. अरे राहू दे करतो मी. अरे एवढं काय त्यात, सोड करतो. होय आणखीचा मी ठेवतो पुढे. दे मला दे मी करतो. काय ओंकार, आज तू आणि मठात हेही काम करतोयस. वा 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 वा. म्हणजे उपरती झाली म्हणायची. नमस्कार. आयुष्यमान बाबा. खरं सांगू का, ही सगळी स्वामींची कृपा. डोळे उघडलेत. आद्य सुदर्शन स्वामींमुळे डोक्यात प्रकाश पडला. वा. आणि हेच काय ते पुण्य. बाबा, हेच माझं प्रायश्चित समजा. येतो मी जरा, थोडं कामात आहे. झालं का रे तुमचं? ठीक आहे माळ. ते हळू घे, फुलं घे. सुदर्शन स्वामी की जय. सुदर्शन स्वामी की जय. सुदर्शन स्वामी की जय. आपल्या पायाशी शरण आलाय, त्याला आशीर्वाद द्या. एक सांगू बाळा, खऱ्या अर्थानं समाजाला धर्माची गरज आहे. प्रत्येक प्रश्नाचं निराकरण हे केवळ धर्मातच आहे. ही जी सगळीकडे अनागोंदी माजली ना, याचं कारणच आहे माणसं धर्मापासून दूर चालली आहेत. आणि धर्माचं काम हे हॉस्पिटलच्या कामा इतकंच मोठं आहे, नाही का? पण तुला हे करायचं असेल तर आधी दीक्षा घ्यायला हवी. तो असं कर, मनोहर स्वामींबरोबर राहा. हो स्वामीजी, चूक झाली, पण आता माझे डोळे उघडलेत. आपला आशीर्वाद असू द्या. यशस्वी भव. असू द्या. सुदर्शन स्वामी की जय. सुदर्शन स्वामी की जय. सुदर्शन स्वामी की जय. गुरु
स्वामी सुदर्शन महाराज की गुरु नसेल तर माणसाच्या आयुष्याला गती प्राप्त होत नाही. गुरु नसेल तर माणसाच्या आयुष्याची इतिकर्तव्यताच होत नाही. सुदर्शन महाराज की साक्षात विठ्ठलानं, पांडुरंगानं नामदेव महाराजांना सांगितलं, तुला जर का माझ्याशी तादात्म्य पावायचं असेल, एकरूप व्हायचं असेल, तर तुला गुरु केला पाहिजे. जिथे नामदेव महाराजांचं गुरु वाचून काही झालं नाही, तिथे तुम्हा आम्हा लोकांचं काय हो? बोला सुदर्शन महाराज की. मंडळी, तुम्ही सगळे भाग्यवान आहात. आज तुम्ही गुरुचरणी आलेले आहात. आपल्या योगी महाराजांची जयंती म्हणजे खरोखर उत्सवच. बोला स्वामी सुदर्शन महाराज की. बोला स्वामी सुदर्शन महाराज की. स्वामी 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 काय झालं? स्वामी स्वामी अकॉर्डिंग टू द ECG रिपोर्ट्स त्यांना मेजर हार्ट अटॅक आला होता. तात्काळ एन्जिओग्राफी करावी लागेल आणि कदाचित आपल्याला हार्ट सर्जरी पण करावी लागेल. आपण स्वामींना परदेशात घेऊन जाऊ, तिथे जास्त चांगले उपचार होतील. परदेशात म्हणजे कुठे? लंडनमध्ये. अहो पण एवढ्या लांब कशाला? आणि मुळात स्वामींना उपचाराची काय गरज आहे? जे भक्तांना तेच स्वामींना. 2 वेळा तीर्थ आणि प्रसाद, दुपारी जेवणाआधी आणि रात्री जेवणानंतर देव सगळं ठीक करेल. नाही, मला एवढंच म्हणायचंय की स्वामीजी आपल्या भक्तांपासून इतके दिवस लांब कसे राहतील एवढं. नाही ओमकार, मला वाटतं तो त्यांच्या जीवाशी खेळ होईल. इट्स अ बिग रिस्क. हे बघा, तसं असेल तर चर्चाच नको. आपण स्वामींना लंडनला हलवतोय. स्वामींच्या उपचारामध्ये हैगय होऊन चालणार नाही. आणि तसंही तिकडे डॉक्टर स्टीव्हन्स आहेत, स्वामींचे परमभक्त आहेत, खूप मोठे सर्जन आहेत. स्वामींची उत्तम काळजी घेतील ते. आपण सर्वांनी कृपया बसून घ्यावं. तर मंडळी, पर्यायी मठाधिपती नेमण्यासाठी आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत. मला वाटतं की पर्यायी मठाधिपती निवडण्यासाठी येथील ज्येष्ठ सक्षम आहेत. स्वामी कोण होणार याची फार चर्चा करण्यासारखं काहीही नाही. मठावरील निष्ठा, केलेले कार्य आणि स्वच्छ शुद्ध आचरण यावरून एकच नाव समोर येतं, ते म्हणजे आपले मनोहर स्वामी. माझी या नावाला काहीच हरकत नाहीये. बरोबर. जर कोणाचे असेल तर त्याने आताच बोलावं. मनोहर स्वामी की जय. मनोहर स्वामी की जय. मनोहर स्वामी की जय. मनोहर स्वामी महाराज की जय. नाही नाही, नको नको, खरंच नको. मी एवढा मोठा नाहीये हो. गंगाधर स्वामी, रामदास भाऊ, नको, खरंच नको. मी साधा स्वामींच्या आदर्शांवर चालणारा साधा माणूस आहे, साधा सेवक आहे. या गादीवर बसायची पात्रता नाहीये माझी. मला असं वाटतं तुम्ही एकदा फेरविचार करा. नाही नाही, हा तुमचा मोठेपणा झाला. तुम्हीच योग्य आहात.
बोला रे. मनोहर स्वामी महाराज की मनोहर स्वामी महाराज की मनोहर स्वामी महाराज की मनोहर स्वामी की मनोहर स्वामी की मनोहर स्वामी की. तर मंडळी, आपण सर्वानुमते पर्यायी मठाधिपती म्हणून मनोहर स्वामींची निवड केलेली आहे आणि हे मी परमपूज्य स्वामींना साक्षी ठेवून जाहीर करतो. मनोहर स्वामी महाराज की मनोहर स्वामी यावं आणि आसनावर विराजमान व्हावं. मनोहर स्वामी की 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 मनोहर स्वामी की. थांबा स्वामी. बाबा, मला असं वाटतं की उद्या योग्य वेळ बघून शास्त्रोक्त पद्धतीनं तुम्ही सिंहासनावर विराजमान व्हावं. बरोबर आहे, बरोबर आहे. हे अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. ओंकार अगदी योग्य बोलतो. हा, हे सूचित ठरेल. जशी आपणा सर्वांची इच्छा. कमी त्याला कारणीभूत तुम्ही आहात. आपण स्वामी बोलले ना, मग 100% झालंच की. कसं कसं आता 100% पूर्ण झाले. जय सुदर्शन स्वामी. जय सुदर्शन स्वामी. सुदर्शन स्वामी की जय. सुदर्शन स्वामी की जय. मनोहर 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 स्वामी की मनोहर स्वामी यावं, आसनस्थ व्हावं. थांबा. मठाधिपती या पदाचा मी राजीनामा देतोय. काय कसं नाही हे असं काय परत. मनोहर स्वामी, काय झालं अचानक? आपणच जर असं बोललात तर कसं? नाही गंगाधर स्वामी, मी हे स्वामींच्याच आज्ञेनं बोलतोय. आपण स्वामी तर स्वामींनीच काल दृष्टांत दिला. रामदास भाऊ, स्वामींची अशी इच्छा आहे की मी गादीवर न बसता जो पर्यायी मठाधिपती असेल त्याला मार्गदर्शन करावं. आणि स्वामींनी हेही सांगितलंय की नवनिर्वाचित मठाधिपती हा माझ्यासारखाच शुद्ध चारित्र्याचा, निर्व्यसनी आणि आपल्याच समाजाचा हवा. पण तो कोण असावा याबद्दल स्वामीजी आपल्याशी काही बोललेत का? काही नाही, त्यांनी असं नाव असं नाही सांगितलंय. फक्त तो तरुण असावा एवढी अट मात्र त्यांनी घातली. पण मला वाटतं स्वामींनी दृष्टांत दिलाय तर त्यांची आज्ञा पाळलीच पाहिजे. होय होय हो 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 बरोबर बरोबर आहे. हो हो. म्हणूनच आता नवीन मठाधिपतीची निवड आपण सर्वानुमते करूया. जय स्वामी सुदर्शन. जय स्वामी सुदर्शन. जय स्वामी सुदर्शन. स्वामींनी नाव न सुचवल्यामुळे मोठाच पेच उभा राहिलाय. सगळा सांगोपांग विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. अगदी योग्य बोललात तुम्ही. हो, पण तोवर आसन रिकामच ठेवायचं का? आसन रिकामं ठेवून चालणार नाही. छे छे, अहो असं कसं करून चालेल? मनोहर स्वामीं व्यतिरिक्त दुसरं कुणाचं नाव सुचतंय? नाही ना. आता स्वामींची आज्ञा म्हणजे करावंच लागणार. आपली हरकत नसेल तर मी एक नाव सुचवू. कोणाचं? बंड्या नाडकर्णी. बंड्या? काय? म्हणजे विष्णू नाडकर्णी. अरे काय बोलतोयस तू? तो कसा स्वामी होईल? काय हो? हो बरोबर आहे. नाही ते काय हरकत आहे? स्वामीजींनी सुचवलेले सगळे गुण आहेत त्याच्यात.
तो तरुण आहे, निर्व्यसनी आहे, चारित्र्य शुद्ध आहे, शिवाय आपल्या समाजातलं आहे. मला वाटतं फार विचार न करता आपण स्वामीजींची आज्ञा पाळायला हवी. नाहीतर मग तुम्हीच सुचवा दुसरं कोणीतरी. नाही, हे सगळं आम्हाला मान्य आहे हो, पण हे त्याला मान्य आहे का? साधा मूर्ती बनवणारा तो, शिवाय नास्तिक. कोण म्हणाला नास्तिक आहे तो? त्याला फक्त देवाचा बाजार मांडलेला आवडत नाही, एवढंच. अहो, थोड्या दिवसांचाच तर प्रश्न आहे. स्वामीजी लवकरच बरे होऊन परत येतील. ठीक आहे, आता तुम्ही सगळेच म्हणताय, मग माझी काहीच हरकत नाही. ठीक आहे, तर मग सर्वानुमते हा निर्णय आपण आज घेत आहोत. हो, चालेल चालेल. बोला सुदर्शन स्वामी महाराज की जय. हो, हे कुठे चालले? याला म्हणतात हात आया पर मुंह न लगा. काय म्हणायचंय का तुम्हाला? या वयात संधी मिळणार ती किती वेळा? आता संधीचं नाही, समाधीचं वय झालंय तुमचं. आता बसा नवीन स्वामींना पंख्याचं वारस. खूप खासलीये मी, कळलं ना? खूप खासलीये मी. तुम्हाला काय वाटलं असा स्वस्थ बसेन मी? साधू एरेला पेटला की त्याचा रावण होतो म्हणतात. मठाधिपती फक्त मीच होणार, फक्त मी. कधीपासून शोधतोय त्याला? आर यू शुअर तो इथे असेल? बंड्याचं हे नेहमीच असतं. लढण्याची वेळ आली की हा शेपूट घालून बसतो. मला खात्री आहे तो इकडेच असणार. तू थांब इथे. मी सरळ साधा मूर्तिकार आहे रे. अध्यात्माशी काहीही संबंध नाहीये माझा. मला नको पाडूस यात. ठीक आहे, हा नाच सोडून देऊ आपण. जे जसं चाललंय ना तसं चालू देऊया. पण मग नंतर म्हणू नकोस की जे चाललंय ते सगळं चुकीचं आहे. कारण तुझ्या माझ्यासारखे तरुणच ऐन वेळी मागे हटतात. काळाची दिशा स्पष्ट आहे बंड्या. तरुणांनी सूत्र हाती घेतली पाहिजेत स्वतःहून. मला पटतंय रे ते, पण मीच का? अरे कारण आमच्यामध्ये तूच आहेस नाजूक साजूक. स्वामी बनण्यासाठी जे काही लागतं ते सगळं आहे तुझ्याकडे. इच्छा असूनही तू तिखट खाऊ शकत नाहीस. दारू तर तू पितच नाहीस. अरे नियतीचा इशारा समज बंड्या. नाटकातील एक महत्वाचा पात्र आहेस तू. आत्ता कुठे नाटकाचा खेळ सुरू होतोय आणि खेळ रंगण्याच्या आधीच तू पडदा टाकायला निघालायस. काय यार. चल येतो मी तुझ्या बरोबर, फक्त तुझ्या करता आणि तुझ्या ध्येया करता.
भक्तजन हो, जरी या आसनावर मी बसलो आहे तरी मी स्वतः स्वामी नाही. मी फक्त स्वामी आणि तुमच्यामधील एक दुवा आहे. त्यामुळे मी जे बोलत आहे ते मी बोलतच नाही. माझ्या मुखातून, माझ्या वाणीतून प्रत्यक्ष स्वामीच प्रकट होत आहेत. स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्या शिरावर आहे. त्यामुळेच प्रेम. प्रेम? प्रेम ही एक अगाध शक्ती आहे. प्रेमामुळेच जग जिंकता येतं. प्रेमामुळेच माणसाला सुद्धा जिंकता येतं. जिथे प्रेम आहे तिथे माणूस, आणि जिथे माणूस आहे तिथे प्रेम. खरंच स्वामीजी असं म्हणतील का हो की तरुण मुलांना संधी द्या? माझंही तेच म्हणणं आहे. प्रभू साहेब, मला काहीतरी गडबड वाटते. हो ना, मलाही तेच. हो, असं कसं म्हणता तुम्ही? देशाची परिस्थिती बघा. म्हणजे काका 65% तरुण आहेत देशात. संपूर्ण जगात सगळ्यात तरुण देश आहे भारत. आणि निसर्गाचा नियमच आहे, जुन्याचं जाऊन नव्याचं राज्य येणारच. आणि यायलाच हवं. हवात संसदेत किती तरुण नेते आहेत. त्याचं कौतुक करायचं सोडून तुम्ही टीका कसली करताय? 21वे शतक हे तरुणांचं आहे. आता मनोहर स्वामींनी ही दिशा ओळखली आणि त्यामुळे ते माझ्या नजरेत खूप मोठे झालेत. आणि त्यांच्याबद्दल भलतं सलतं ऐकून घेणार नाही आम्ही. अरे पण मठाचं काय? मठ तर बोंबललाच ना. नाही, त्याचं टेन्शनच नाही. मी ज्या कंपनीत काम करतो ना, वेक्टर प्रोजेक्ट्स, ती इंटिरियर डिझायनिंगच काम करते. मस्त पैकी एक 5 स्टार मठ बनवूया. स्वामीजी आले ना की त्यांना सरप्राईज. वा 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 वा. येतो. 5 स्टार मठ. पण छान आहे. परमपूज्य सुदर्शन स्वामींच्या कृपेने मी सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा पाहूया आपल्या भव्य मठाचा दर्शनी भाग. तुम्ही बघू शकता इथे मध्ये फाउंटन आहे, आजूबाजूला लॉन आहे. अत्यंत देखणा असा दर्शनी भाग. ही आहे खास बाहेर गावाहून आलेल्या भक्तांच्या निवासाची व्यवस्था. तुम्ही बघू शकता अत्यंत मोठा असा हॉल आहे. 500 भक्त इथे आरामात राहू शकता. उत्तम. हा हॉल आहे महाप्रसादासाठी. इथे एका वेळी 1000 भक्त एकत्रपणे महाप्रसादाचा आनंद घेऊ शकतात. ही परमपूज्य सुदर्शन स्वामींसाठी पवित्र जागा. इकडे ते आराम करू शकतात, विश्रांती घेऊ शकतात. हा हॉल आवडला? हो, फार छान आहे. हा आपल्या ट्रस्टींसाठी बांधलेला अरे वा वा वा. आहे मीटिंग रूम. इथे तुम्ही वाचन करू शकता, चिंतन करू शकता, मनन करू शकता. असा आपला हा अत्यंत देखणा हॉल. तर सगळ्या सुखसुविधांनी सुसज्ज, वातानुकूलित असा जो भव्य मठ आपण आपल्या 10 एकर जमिनीवर बांधणार आहोत, तो राज्यातील सगळ्यात प्रशस्त असा मठ असेल. मी स्वामीजींना विनंती करतो की अप्रूव्ड बजेटचा पहिला 1 करोडचा चेक त्यांनी सगळ्यांसमक्ष इथे द्यावा. पण स्वामीजी, 1 कोटी रुपयाची रक्कम इतक्यातच देण्याची आवश्यकता आहे? योगी समर्थांचा भव्य, अतिभव्य मठ व्हावा अशी खुद्द सुदर्शन स्वामींची इच्छा आहे. नव्हे, ते त्यांचं स्वप्न आहे. त्यांचं ते स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या खांद्यावर आली आहे. म्हणून पैशाची पर्वा न करता स्वामींची स्वप्नपूर्ती लवकरात लवकर कशी होईल हे आपण आधी पाहिलं पाहिजे. बरोबर आहे. बरोबर. आणि म्हणूनच 1 कोटींचा हा धनादेश मी ओंकारच्या समर्थ आणि जबाबदार हातांमध्ये सुपूर्त करत आहे. बरोबर आहे. मठाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवं.
काल तू ते मठामध्ये प्रेझेंटेशन केलंस ना, ते सगळ्यांना खूप आवडलं बरं का. थँक्यू. हो, सगळे खुश आहे तुझ्यावर. आता महोत्सव तसाच झाला पाहिजे, भव्य दिव्य. नक्कीच. घे. काय रे, सध्या तुझी आणि त्या भोसल्यांच्या मुलीबद्दल गावामध्ये खूप चर्चा चालू आहे. काय चाललंय? नाही म्हणजे कसं आहे ना ओम, आपलं पुजाऱ्याचं घराणं आहे आणि गावातही मान आहे आपल्या घराण्याला. हो, माहितीये मला. आपल्या 7 पिढ्यांमध्ये सगळे पुजारी देवभक्त होते. तसंच त्यांच्या 7 पिढ्यांमध्ये सगळे योद्धे होते आणि त्यांच्या या बलिदानामुळेच आपण इथे सुरक्षित राहून देवधर्म करू शकलो. त्यामुळे मला नाही वाटत की आपल्या पूर्वजांपेक्षा त्यांचे पूर्वज कमी आहेत. तर सोयीनुसार स्वतःला वर खाली समजण्याचं काहीही कारण नाहीये. मी सगळे अकाउंट चेक केले आहेत, पण मला असं वाटतं की अजून खोलात चिरायची जास्त गरज आहे. कारण मी येऊ शकतो आतमध्ये? या मनोहर स्वामी, या बसा. बोला, काय काम काढलं? स्वामी असताना त्यांनी या मठाच्या संरक्षक भिंतीचं काम सुरू केलं होतं. त्याचे काही पैसे बाकी होते आणि ते मिळण्यासाठी स्वामींचा मठ आहे, त्याचं संरक्षण खुद्द स्वामीच करतील. भिंत कशाला हवी आहे? हे काम स्वतः स्वामींनीच करायला सांगितलं होतं आणि म्हणून मनोहर स्वामी, तुम्ही काहीही काळजी करू नका. तुम्ही दिली आहेत ना आम्हा तरुणांना संधी, मग होऊ द्या की आमच्या मनासारखं. काय विष्णू स्वामी? हो, अगदी. मलाही असं वाटतं की तुम्ही काही काळजी करू नये. आणि मनोहर स्वामी, माणसाच्या आणि देवाच्या मध्ये भिंत कशाला हवी आहे? जशी स्वामींची इच्छा. बोला, आज सकाळीच येणं केलं? खरं तर स्वामीजी, आम्ही इथे तुमच्या दोघांचं अभिनंदन करायला आलोय. म्हणजे नवीन मठाचं काम तुम्ही इतक्या छान पद्धतीनं आणि इतक्या वेगात केलं की वा. मनोहर स्वामींमुळे झालं. खरं तर तुमचंच अभिनंदन करायला हवं. आम्ही कोण करणारे? करणारे तुम्ही, नाही का? फक्त माझी एक छोटीशी सूचना होती की कसं आहे, आपल्या मठाला बाहेरच्या राज्यांमधून पण खूप मोठ्या देणग्या मिळत आहेत, नाही का? तर या मोठ्या देणगीदारांसाठी आपल्या मठात काही विशेष खोल्या असायला हव्यात, असं आपलं मला वाटतं. माझं मत. बरोबर आहे. मला असं वाटतं की ओमकारने याबाबतचं नियोजन आधीच करून ठेवलेलं आहे. आणि स्वामीजी, आपल्याकडे ज्या देणग्या जमा झालेल्या आहेत तो पैसा कधी आणि कुठे वापरायचा याचा विचार सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून करूया. हा, म्हणजे तेच योग्य होईल ना, शेवटी पैसा आहे. पैशाची सगळी जबाबदारी विष्णू स्वामींनी माझ्यावर सोपवली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी करेन मॅनेज. आणि तुमची गरज लागलीच तर कळवतो. नाही, तुम्ही करालच मॅनेज. मला एवढंच म्हणायचंय की आम्ही खूप वर्ष ही कामं करतो. आमचा यातला अनुभव लक्षात घेता. हो, बरोबर आहे. तुम्ही अनुभवी आहातच स्वामीजी. त्यामुळे तुम्ही दोघं धर्माचं काम बघा. मी आणि विष्णू स्वामी व्यवहाराचं बघतो. ठीक आहे. तुझ्यामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले होते हे ऐकून फार बरं वाटलं होतं. फार अपेक्षा होत्या तुझ्यासारख्या तरुणाकडून. पण तू सुद्धा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून समाजाला पुन्हा अंधाराकडे घेऊन चाललायस.
असो, हा तुझा वैयक्तिक निर्णय आहे, पण मला खात्री आहे की स्वप्ना सुद्धा तिच्या निर्णयाचा पुनर्विचार नक्कीच करेल. ऑल द बेस्ट. जेवणच जा. बाबा पण जय स्वामी सुदर्शन. 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 हा तुम्ही स्वामी सुदर्शन महाराज की महाराज की. मला खूप दुखतंय, मला नाही राहत. अरे थांबा थांबा, येऊ द्या त्यांना. या तुम्ही या. स्वामी काय होत आहे? मला बरं करा, माझ्या पोटामध्ये फार दुखतं हो. हे ताक प्या, बरं वाटेल. विष्णू महाराज की जय. सुदर्शन महाराज की जय. बरं वाटतंय थोडं? आता थोडं बरं वाटतंय. पुढचे 3-4 दिवस सकाळ दुपार संध्याकाळ मठात येऊन ताक पिऊन जात जा. होय स्वामी. अजून बरं वाटेल तुम्हाला. बर. विष्णू महाराज जय की स्वामी सुदर्शन. सुदर्शन महाराज की जय. विष्णू महाराज की जय. सुदर्शन महाराज की जय. बोला बोला. माझी मुलगी खूप आजारी आहे हो, काहीतरी उपाय सांगा हो. हे पा, हे तिला खायला सांगा आणि लवकरात लवकर तिला दवाखान्यात घेऊन जा. आणि पैशाची काळजी करू नका, पैसे मठाच्या खात्यातून दिले जातील. या तुम्ही. विष्णू महाराज की जय. स्वामी सुदर्शन महाराज की जय. स्वामी सुदर्शन महाराज की जय. मनोहर, हा बंड्या विष्णू स्वामी म्हणे प्रवचन सोडतोय, लोकांच्या हृदयात स्वतःचं स्थान निर्माण करतोय, समस्यांचं निराकरण करतोय, आपल्याला डावलून मठाच्या ऐवजी हॉस्पिटल बांधतोय. मग मला सांग की या मठात आपलं स्थान काय राहणार आहे? आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तू गप्प कसा? हात दगडाखाली अडकले असले की शहाण्या माणसाने गप्प बसायचं असतं काही काळ तरी. लोक हो, खरे स्वामी सुदर्शन स्वामी आहेत. हा विष्णू कोण? हा काल आलेला मुलगा आम्हाला धर्मशास्त्र शिकवणार? हो बरोबर. या मठाचा पैसा ही लोक हॉस्पिटलसाठी वापरतायत आणि आपल्या कोणालाच माहिती नाहीये, कल्पनाच नाहीये. ही लोक खोटं बोलतायत. हा सरासर विश्वासघात आहे. तुमचा विश्वास बसत नव्हता ना? हाच तो भव्य मठ. आणि काही दिवसांनी तुम्हाला तो पूर्ण झालेला दिसेल. माफ करा विष्णू स्वामी आणि मनोहर स्वामी, आरोप करताना जरा विचार करत चला. अहो, यांच्यावर आरोप म्हणजे साक्षात स्वामींवर आरोप. मनोहर स्वामी, हो किती काम करता तुम्ही? हा, अतिकाम केल्यामुळे ना मेंदूवर ताण पडतो. आता तुम्ही मठाची काळजी अजिबात करायची नाही. मी आहे ना मदतीला. तुम्ही ना महिनाभर काशीला जाऊन या, बरं वाटेल. नाही, बरं आहेच मी, व्यवस्थित आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मठ म्हणजेच माझी काशी आणि स्वामी म्हणजेच भगवान. जय सुदर्शन स्वामी.
मठाचे खरे उत्तराधिकारी तुम्ही आहात. विष्णूला कसं रोखायचं तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हा विष्णू त्या ओंकारच्या जीवावर उडतोय. मला माहितीये पायाचे दगड कसे खेचायचे ते. एकदा पाया खचला की सगळा डोलारा धाडकन खाली येईल. ओंकार, काळजी घे स्वतःची. बंड्या, ओंकार, काय रे स्वामींना शोधतोयस ना तू? मी पण शोधतोय कधीचा. कुठे गेलेत काही कळत नाही. झाले वाटतं अंतर्धान. बंड्या कुठे? बंड्या नाही रे, विष्णू स्वामी. स्वामी नाही का आता ते? त्यांची मर्जी. झाले असतील अंतर्धान, गेले असतील कुठल्या तरी भक्ताला भेटायला. ए मुकाट्यानं सांग बंड्याला कुठे ठेवलंय, नाही तर परिणाम फार वाईट होतील. परिणाम? ठीक आहे, सांगतो तुला. मी गायब केला बंड्याला. काय करणार तू? तुला जर का तुझा बंड्या सही सलामत हवा असेल ना, तर मुकाट्याने सगळे फोटो व्हिडिओ मला आणून द्यायचे. नाहीतर माझ्या परिणामांची गोष्ट करतोयस तू. बंड्यावर काय परिणाम होतील ना, ते तू बघू पण शकणार नाहीस. ठीक आहे, उद्या सकाळी तुला तुझे सगळे पिक्चर्स आणि व्हिडिओज मिळतील. पण जर बंड्याला काही झालं ना, तर लक्षात ठेव. हे बघा, या सगळ्या मठातल्या गोष्टी आहेत. यासाठी मला स्वामींशी चर्चा करावी लागेल. आता प्रश्न उरलाय फक्त बंड्याचा. 2 दिवस वाट बघू, आणि तो जर नाही आला तर मग आमच्याकडे या. मग बघू काय ते. हो साहेब, मी त्याला सगळीकडे शोधलंय. मला वाटतं त्याचं कोणीतरी अपहरण केलंय. काही बोलू नका. भलते सलते मठावर आरोप कराल ना, तर अडचणीत याल तुम्ही. स्वामी माझा ऐका तुम्ही. दगदग नका करू. ताण बरा नाही तुम्हाला. भक्त वाट बघ. स्वामीजी, तुम्ही कधी आलात? इथला कारभार पारदर्शी राहिलेला नाही असं आम्हाला कळलंय. मनोहर,
इथून पुढे मठाची सगळी सूत्र आमच्याच हाती असतील. जशी आज्ञा स्वामी. बँकेला सांगून सिग्नेटरी बदला. यापुढे मठाची काळजी करण्याचं काही कारण नाहीये. जशी आज्ञा स्वामी. निघा. मनोहर स्वामींनी काय आदेश दिले असं करायचं काय? अरे ते असं उद्यापर्यंत सांगते. ते जाऊ दे बघ जा आणि बघ जा काय किती मी तो जा जाऊन बघ जा आहे का तो. अरे नाही तू पळाला. चला चला चला. आम्ही पामर माणसं, आम्हाला अधिकार आहे चुकायचा, पण तुला नाही. कारण तू देव आहेस. जर मंड्याला काही झालं ना तर उरला सुरला विश्वास पण उडून जाईल तुझ्यावरचा. संधी आहे तुला स्वतःला सिद्ध करण्याची. हाच तो बंड्या आहे जो दिवस रात्र निर्गुण निराकार अशा तुला सगुण साकार देण्यासाठी राबतो. त्याला सुखरूप ठेवणं ही आता तुझी जबाबदारी आहे. आमच्या हातात फक्त प्रार्थना करणं आहे. बंड्या, अरे कुठे होतास तू? तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे. हे सगळं त्या मनोहर स्वामी कसला त्या मनोहरनी केलंय. आपण आत्ताच्या आत्ता पोलिसांकडे जाऊ आणि त्यांचे सगळे काळे धंदे आपण लोकांसमोर आणू. तू आधी शांत नाही, आपण लवकरात तू आधी शांत हो. हे बघ, खेळ आता आपल्या हातात आहे. विचारांना विचारांनी मारायचं, लोकशक्तीने मारायचं. उद्याचा सूर्य एक नवीन पहाट घेऊन येणार आहे विष्णू. चला आधी इथून जाऊया आपण. ही जागा तुझ्यासाठी सुरक्षित नाहीये. मठाच्या उद्घाटनाचा मुहूर्त लवकरात लवकर काढा. कोणीतरी येऊन लोकांची बुद्धी भ्रष्ट करण्याआधी नवीन मठ कार्यरत झाला पाहिजे. खरंय तुमचं स्वामी. म्हणूनच म्हणतो या 3 दिवसानंतर मुहूर्त आहे. आपण लगेच. मनोहर स्वामी ते सुदर्शन स्वामी आहेत ना? एक मिनिट. कोण सुदर्शन स्वामी? या मठाचे स्वामी एकच आहे आणि ते इथे बसले. म्हणजे तो बंड्या हो. पुढे बोला, काय झालं बंड्याचं?
सुदर्शन स्वामी की, सुदर्शन स्वामी की. ओंकार थांब. उद्घाटनाचा मान स्वामींचा आहे. तू परस्पर कसं काय करू शकतोस? हॉस्पिटलचं उद्घाटन जर स्वामीजींना करायचं असेल तर आम्हाला आनंदच होईल. खरं तर तो त्यांचाच हक्क आहे. हॉस्पिटल सुदर्शन स्वामी की, 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 विष्णु स्वामी की, विष्णु स्वामी की, सुदर्शन स्वामी की, सुदर्शन स्वामी की. स्वामीजी प्लीज उद्घाटन करा, पण मठाचं नाही, हॉस्पिटलचं. कारण आमच्यासाठी या गावातल्या लोकांसाठी हाच खरा मठ. मनोहर स्वामी म्हणत होते तेच खरं होतं. स्वार्थासाठी बोललेल्या खऱ्यापेक्षा परमार्थासाठी बोललेलं खोटं कैक पटीने श्रेष्ठच. तू फक्त आमचीच नाही, साक्षात परमेश्वराची, इथल्या सगळ्या लोकांची घोर फसवणूक केलीस. तुला क्षमा नाही. माफ करा स्वामीजी, पण मला नाही वाटत तसं. आपण लोकांनाच विचारूया ना. मित्रांनो, स्वामीजींच्या मते मी इथे मठाच्या जागी हॉस्पिटल बांधून तुम्हा सगळ्यांची फसवणूक केली आहे. मला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला काय हवंय? एक मठ की एक अद्ययावत हॉस्पिटल? वाटल्यास आपण हॉस्पिटलचा विषय संपून टाकूया. नाही, नकोच ते. आयसीयू रूमच्या जागी एसी प्रार्थना खोली, एक्सरे मशीन, सोनोग्राफी रूमच्या जागी भक्तांसाठी आलिशान खोल्या. गेल्या वर्षी इथे कावळीच्या साथीत 52 जण दगावलीत फक्त उपचार व्हावी. आपलीच लोक होती ना ती. कोणाची तरी काकू, कोणाची तरी आई, कोणाचा तरी मुलगा. कारण ना प्रार्थना करायला, नवस मागायला देवळं होती, पण उपचारासाठी हॉस्पिटल नाही. अरे देव म्हणजे काय जादूगार वाटला का तुम्हाला? जादूचे खेळ करायला? आणि मठ मंदिरं म्हणजे काय फास्ट फूडची दुकान आहेत का? एक ब्रांच इकडे उघडली, आता दुसरी ब्रांच तिकडे उघडूया. तो एक वैयक्तिक श्रद्धेचा विषय आणि त्याच्यावर कुणाची मक्तेदारी नाही. श्रद्धा असावीच, कशावर तरी नक्कीच असावी. कामावर, देशावर, भाषेवर, आईवडिलांवर, देवावर, कशावरही. पण खूप पुसटशी रेष असते हो श्रद्धा आणि अंधश्रद्धेत. ती रेष ओलांडू न देण्याचं सोडून सर्रास इथे लोकांना अंधश्रद्धेच्या दरीत ढकललं जात आहे. म्हणजे काय? जी गत देशातल्या नेत्यांची झाली आहे, माफ करा, तीच धर्म चालवणाऱ्यांची झाली आहे. लोकांची नाळच तुटली आहे. पेहराव बदलला, आहार बदलला, जगण्याच्या पद्धती बदलल्या, पण काही गोष्टी आहेत तशाच आहेत, जुनाट. मी माझ्या पद्धतीनं एक छोटीशी फुंकर घालण्याचा प्रयत्न करतोय, बास. बँकेत आपण धनसंपत्ती साठवतो म्हणजे ते लक्ष्मीचं देवळच नाही का? दवाखान्यात जो डॉक्टर लोकांचे प्राण वाचवतो, त्याच्या आपण पाया पडतो, त्याला देव मानतो. तसंच शाळेतल्या गुरुला पण. माझ्या मते अनाथालय, शाळा, हॉस्पिटल ही आधुनिक काळातील देवळच आहेत. बघा, मी जे बोलतोय ते जर तुम्हाला पटत नसेल तर तसं स्पष्ट सांगा, माझं काहीही म्हणणं नाहीये. उद्यापासून इथे हॉस्पिटलच्या जागी एक मठ असेल. पण मी बोललेलं पटत असूनही जर तुम्ही गप्प बसत असाल तर तुम्ही चुकताय. तुमचा आवाज पोचू द्या या लोकांपर्यंत. कळू द्या तुमच्या भावना यांना. एखाद दुसऱ्याचा आवाज कदाचित नसेल पोचत त्यांच्या कानापर्यंत, तर आज सगळ्यांनी एकत्र आवाज द्या. एक लक्षात ठेवा, आपलं गप्प बसणंच आपला घात करतं. आणि आपली लढाई स्वतःलाच लढावी लागणार आहे. दुसरा कोणी येऊन लढू शकत नाही, शकणार नाही. सरकार नाही ना देत, नाच आहे. हे हॉस्पिटल तुमचं आहे. तुम्ही दिलेल्या देणगीतून उभारलेलं हॉस्पिटल आहे. त्यामुळे बोला.
नाही, इस्पितळ असतं तर माझी नात अशी पोरकी झाली नसती. आधी इस्पितळ, मग मठ. स्वामीजी, आता तरी लोकभावना ओळखा. अहो, हेच पुण्याचं काम आहे. आणि मनोहर स्वामी, तुम्ही सांगता ना देव शिक्षा देईल, देव शिक्षा देईल. अहो, माणसाचं मन पुरेसं असतं त्याला शिक्षा देण्यासाठी. देवाचं नाव कशाला खराब करायचं? बरोबर आहे तुझं. मला आता असं वाटायला लागलंय की मठाची सगळी सूत्र तरुणांच्या हाती द्यायला हवी. विष्णू स्वामींना मठाधिपती करा आणि सगळा कारभार त्यांच्याच हाती सोपवा. नाही, मी रागाने बोलत नाहीये. मी अगदी मनापासून बोलतोय. मला पटतंय म्हणून बोलतोय. स्वामीजी, मी एक सरळ साधा मूर्तिकार आहे आणि मी मूर्तिकारच बरा. हो, पण स्वामीजी, कारभार तरुणांच्या हातात असायला मात्र काहीच हरकत नाही. यशस्वी भवा. स्वामीजी, उद्घाटन करा. सुदर्शन स्वामी की, सुदर्शन स्वामी की, सुदर्शन स्वामी की, सुदर्शन स्वामी की.